मॉर्निंग. तर आज आपण जर्नलचा नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5 आज आपण या ठिकाणी सोडवूया. तर प्रॉब्लेम बघा कशा पद्धतीचा आहे तो. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. तर एक नंबरचं ट्रान्झॅक्शन आहे 1 एप्रिल 2019. गुड्स परचेस्ड फ्रॉम सुचिता ॲट 5% ट्रेड डिस्काउंट वर्थ ₹20,000. पहिले ट्रान्झॅक्शन काय म्हणते, 20,000 रुपयाचे गुड्स सुचिताकडून 5% ट्रेड डिस्काउंटने खरेदी केलेले आहे. हे झालं पहिलं ट्रान्झॅक्शन. त्यानंतर दुसरं ट्रान्झॅक्शन 3 एप्रिल 2019. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू विनोद ॲट 20% प्रॉफिट ऑन कॉस्ट. ब्रॅकेटमध्ये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ₹9,500. म्हणजे विनोदला उधारीवर वस्तू विकल्या. किती हजार, वस्तूची किंमत किती, 9,500, आणि त्यावर किती, 20% प्रॉफिट ऑन कॉस्ट. म्हणजे मूळ किमतीवर 20% प्रॉफिट काढून आपल्याला ते गुड्स विनोदला विकले असं त्या ठिकाणी जर्नल एंट्रीमध्ये दाखवायचं आहे. त्यानंतर तिसरं ट्रान्झॅक्शन आहे 6 एप्रिल 2019. मशिनरी परचेस्ड ऑन कॅश ॲट ₹25,500 अँड इन्स्टॉलेशन चार्जेस पेड ₹600. मशिनरी खरेदी केली 5,500 रुपयाला आणि त्याचं इन्स्टॉलेशन चार्जेस आहे ₹600 अशा पद्धतीनं. त्यानंतर चौथं ट्रान्झॅक्शन आहे 8 एप्रिल 2019. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पेड ₹5,000. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 5,000 रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर 5 नंबरचं ट्रान्झॅक्शन आहे 12 एप्रिल 2019. डॉटर्स कॉलेज फीस पेड फ्रॉम बिझनेस ₹11,000. म्हणजे त्या जो आहे या ठिकाणी त्याच्या मुलीच्या कॉलेजची फीस 11,000 रुपये त्यांनी पेड केली. कशातून, म्हणजे व्यवसायातले पैसे उचलले त्याने 11,000 रुपये. ड्रायव्हिंग उचलली आणि मुलीच्या कॉलेजची फीस त्याने शिक्षणाची भरलेली आहे, असा त्या ट्रान्झॅक्शनचा अर्थ आहे. त्यानंतर 6वं ट्रान्झॅक्शन 22 एप्रिल 2019. अमाऊंट पेड टू रुक्साना ऑफ ₹15,000. रुक्सानाला त्याने 15,000 रुपये दिले. त्यानंतर 7 नंबरचं 24 एप्रिल 2019. वेजेस पेड इन कॅश टू रुचिरा ऑफ ₹6,000. वेजेस पेड इन कॅश म्हणजे कॅशमध्ये मजुरी दिली रुचिराला 6,000 रुपयाची. ओके. त्यानंतर 8 नंबरचं ट्रान्झॅक्शन 26 एप्रिल 2019. पेड सॅलरी बाय चेक ऑफ ₹16,000. 16,000 रुपये सॅलरी दिली. कशाने दिली, चेकच्या साह्याने दिलेली आहे. त्यानंतर 9वं ट्रान्झॅक्शन 28 एप्रिल 2019. बॉट गुड्स ऑफ ₹16,000 फ्रॉम सुधा ॲट 5% ट्रेड डिस्काउंट. सुधाकडून 16,000चे गुड्स खरेदी केले, त्यामध्ये 5% ट्रेड डिस्काउंट दिलेला आहे. त्यानंतर 19 एप्रिल 2019 ट्रान्झॅक्शन सोल्ड हाफ द गुड्स परचेस्ड फ्रॉम सुधा टू राधा ॲट 20% प्रॉफिट ऑन कॉस्ट. म्हणजे सुधाकडून जेवढे गुड्स खरेदी केले वरच्या ट्रान्झॅक्शनमध्ये 16,000, त्याच्या 50% म्हणजे हाफ, म्हणजे अर्धे गुड्स राधाला विकले आणि त्याच्यावर 20% प्रॉफिट ऑन कॉस्ट. म्हणजे 16,000 गुड्स सुधाकडून खरेदी केले. 16,000चे हाफ म्हणजे किती होतील, 8,000 रुपये, आणि त्याच्यावर 20% प्रॉफिट ऑन कॉस्ट म्हणजे त्या 8,000वर 20% प्रॉफिट चार्ज केलेला आहे. म्हणजे 8 + 20% प्रॉफिट जेवढी होईल तेवढी अमाऊंट त्या ठिकाणी राधाकडून राधाला विकली असं त्याचा अर्थ होतो आहे. त्यानंतर 30 एप्रिल 2019 सोल्ड रिमेनिंग गुड्स परचेस्ड ऑन 20th एप्रिल फ्रॉम सुधा टू रुक्साना ॲट 25% प्रॉफिट ऑन कॉस्ट. म्हणजे सुधाकडून 16,000 रुपयाचे गुड्स खरेदी केले, त्यातले 50% म्हणजे हाफ गुड्स राधाला विकले 25% प्रॉफिटने, आणि पुन्हा जे उरले आणखीन त्यामधले हाफ गुड्स म्हणजे 50% ते कोणाला विकले, रुक्सानाला विकले. त्याच्यावर किती, 25% प्रॉफिट ऑन कॉस्ट, पण त्याच्यावर 25% प्रॉफिट चार्ज केलेला आहे. त्याची एकंदरीत जेवढी रक्कम होईल तेवढी त्या ठिकाणी जाईल जर्नल एंट्रीजमध्ये. तर आपण आता अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे. 11 ट्रान्झॅक्शन्स आहेत. आता आपण प्रत्यक्ष तो प्रॉब्लेम्स या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करूया. त्यामध्ये सुरुवात आहे जर्नलचं फॉर्मॅट, जर्नल हेडिंग, त्यानंतर डेट, पर्टिक्युलर, LF, DR रुपीज, CR रुपीज. आता फर्स्ट वन ट्रान्झॅक्शन किती आहे, 1 एप्रिल 2019. काय ट्रान्झॅक्शन आहे,
goods purchased from Suchita at 5% trade discount worth rupees 25%, worth rupees 20,000. 5% ट्रेड डिस्काउंटने 20,000 रुपयाचे गुड्स खरेदी केले. आता 20,000वर 5% ट्रेड डिस्काउंट काढा, किती येते? 1,000 रुपये. त्याच्यामध्ये 1,000तून 20,000 गेले, राहिले किती? 20,000तून 1,000 गेले, राहिले किती? 19,000. म्हणजे मुळात किती? 19,000चेच गुड्स त्या ठिकाणी खरेदी केले. त्याची अमाऊंट, त्याची एंट्री कशी येईल? पर्टिक्युलरमध्ये परचेस अकाउंट DR 19,000. टू कोणाकडून खरेदी केली? सुचिताकडून केली. टू सुचिताच अकाउंट 19,000. ब्रॅकेटमध्ये काय येईल? बिईंग गुड्स परचेस्ड ॲट 5% ऑन ट्रेड डिस्काउंट. अशा पद्धतीने हे पहिलं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. त्यानंतर दुसरं ट्रान्झॅक्शन आहे गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू विनोद ॲट 25% प्रॉफिट ऑन कॉस्ट. उधारीवर विनोदला वस्तू विकल्या. किती हजाराची वस्तू विकल्या? खाली ब्रॅकेटमध्ये ट्रान्झॅक्शनच्या दिलेल्या आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड रुपीज 9,500च्या उधारीवर विकले आणि त्याच्यावर 20% प्रॉफिट ऑन कॉस्ट. आता 9,500वर 20% तुम्ही काढा, किती येते त्या ठिकाणी? 9,500वर 20% जर काढलं समजा, तर किती येते? 9,500वर 25% जर आपण काढलं तर किती येते बघा? 9,500 गुणिले किती? 20% भागिले 100 म्हणजे 1900 रुपये. आता 1900 रुपये ते 9,500मध्ये ॲड करायचे. 9,500 किती आले? 11,400 रुपये. ओके, म्हणजे एकंदरीत 11,400 रुपयाची वस्तू त्या ठिकाणी आपण कोणाला विकले? उधारीवर विनोदला विकलेले आहेत. म्हणजे 9,500 मूळ किंमत होती वस्तूची, पण त्याच्यावर 20% प्रॉफिट चार्ज केलेला आहे ऑन कॉस्टवर. म्हणजे एकंदरीत टोटल किती त्या ठिकाणी? 11,400 रुपये. त्याची एंट्री कशी जाईल? विनोद अकाउंट DR म्हणजे विनोदला विकले 11,400 टू सेल्स अकाउंट 11,400 कंसामध्ये बिईंग गुड्स सोल्ड ॲट कॉस्ट प्लस 25% प्रॉफिट. म्हणजे 25% प्रॉफिटने गुड्स त्या ठिकाणी विनोदला विकलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट 3 नंबरचं ट्रान्झॅक्शन आहे मशिनरी परचेस्ड ऑन कॅश ॲट रुपीज 25,500 अँड इन्स्टॉलेशन चार्जेस पेड रुपीज 600. मशिनरी खरेदी केली कितीला? 5,500ला आणि प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस किती? 600. 5,500 प्लस 600 किती? 26,100. त्याच्यामुळे थेट एंट्री करून टाकायची. डेटमध्ये 6/4/2019 मशिनरी अकाउंट. मशिनरीची मूळ किंमत 25,500 प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस 600 म्हणजे 26,100 टू कॅश अकाउंट 26,100. ब्रॅकेटमध्ये मशिनरी परचेस्ड अँड इन्स्टॉलेशन चार्जेस पेड. अशा पद्धतीने त्याची जर्नल एंट्री होईल. ओके, त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 8 एप्रिल 2019चं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पेड रुपीज 5,000. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 5,000 रुपये त्या ठिकाणी दिलेले आहे. आता डेटमध्ये 8/4/2019 एक्सपेन्सेस दिले म्हणजे तो आपण आता तो नियम आठवायचा. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे एक्सपेन्सेस अकाउंट DR होईल. आता घ्यायचं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट DR 5,000 टू कॅश अकाउंट 5,000 रुपये बिईंग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पेड ब्रॅकेटमध्ये. अशा पद्धतीने त्याची जनरल एंट्री होईल. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रान्झॅक्शन 12 एप्रिल 2019चं ट्रान्झॅक्शन काय म्हणते? डॉटर्स कॉलेज फीस पेड फ्रॉम बिझनेस रुपीज 11,000. म्हणजे मुलीची जी कॉलेजची फीस होती तर त्या व्यावसायिकाने व्यवसायातले 11,000 रुपये उचलले आणि ती कॉलेजची फीस त्या ठिकाणी मुलीची भरली आहे. म्हणजे व्यवसायातले पैसे त्याने उचलले म्हणजे याचा अर्थ त्याने ड्रायव्हिंग केलेली आहे. किती? 11,000 रुपये. तर घ्या ट्रान्झॅक्शन किती? 12/4/2019 डेटमध्ये ड्रायव्हिंग केल्यामुळे ड्रायव्हिंग अकाउंट DR 11,000. त्यानंतर टू कॅश अकाउंट 11,000 कंसामध्ये बिईंग डॉटर्स कॉलेज फीस पेड. व्यवसायातून त्यानं मुलीच्या शिक्षणाची फीस भरलेली आहे. त्यानंतर आता बघा तुम्ही नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय आहे? डॉटर्स कॉलेज फी झालं ते. त्यानंतर 6 नंबर ट्रान्झॅक्शन 22 एप्रिल 2019 अमाऊंट पेड टू रुक्साना ऑफ रुपीज 15,000. रुक्सानाला 15,000 रुपये
त्या ठिकाणी अमाऊंट दिलेली आहे. कधीचं ट्रान्झॅक्शन या डेटमध्ये घ्या 22/4/2019. रुक्सानला 15,000 दिले, रुक्सान अकाउंट डेबिट 15,000 टू कॅश अकाउंट 15,000 कंसामध्ये बिईंग कॅश फेड टू रुक्साना, अशा पद्धतीची त्यांची एंट्री होईल. त्यानंतर 7 नंबरचं ट्रान्झॅक्शन 24 एप्रिल 2019, वेजेस पेड इन कॅश टू रुचिरा ऑफ ₹6,000. म्हणजे रुचिराला नगदी वेजेस दिले. किती दिले? 6,000 रुपये दिले. वेजेस दिले म्हणजे वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 6,000 कंसामध्ये बिईंग वेजेस पेड टू रुचिरा, अशा पद्धतीने त्याची एंट्री होईल, किंवा बिईंग वेजेस पेड असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 8 नंबरचं 26 एप्रिल 2019, पेड सॅलरी बाय चेक ऑफ ₹16,000. सॅलरी दिली, 16,000 रुपये सॅलरी दिली. सॅलरी दिल्यामध्ये खर्च आहे. सॅलरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, कारण चेक न दिल्यामुळे तो बँक अकाउंट, नगदीने सॅलरी दिली नाही, नगदीने सॅलरी दिली नाही, चेकच्या माध्यमातून दिली. सॅलरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 16,000 कंसामध्ये बिईंग सॅलरी पेड बाय चेक, अशा पद्धतीने त्याची एंट्री होईल. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 9व्या नंबरचं 28 एप्रिल 2019, बॉट गुड्स ऑफ ₹16,000 फ्रॉम सुधा ॲट 5% ट्रेड डिस्काउंट. सुधाकडून 16,000 रुपयाचे गुड्स खरेदी केले, त्यावर 5% ट्रेड डिस्काउंट दिलेला आहे. सुरुवातीला तर आपल्याला काढावं लागेल. 16,000 5% ट्रेड डिस्काउंट म्हणजे किती येते? 800 रुपये येते. त्याचं कॅल्क्युलेशन केलं. 5% ट्रेड म्हणजे एकंदरीत किती वस्तू खरेदी केल्या? 15,200 रुपयाच्या वस्तू त्या ठिकाणी खरेदी केलेल्या आहेत. म्हणजे 800 रुपये त्या ठिकाणी ट्रेड डिस्काउंट वगळून मग जेवढी खरेदी केली तेवढीच अमाऊंट आपण या ठिकाणी आपण घेऊया. परचेस अकाउंट डेबिट 15,200 टू सुधाचा अकाउंट 15,200 कंसामध्ये बिईंग गुड्स परचेस्ड ॲट 5% ट्रेड डिस्काउंट, अशा पद्धतीने त्याची एंट्री होईल. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 29 एप्रिल 2019, सोल्ड हाफ द गुड्स परचेस्ड फ्रॉम सुधा टू राधा ॲट 20% प्रॉफिट ऑन कॉस्ट. म्हणजे सुधाकडून 16,000 रुपयाचे गुड्स खरेदी केलेले होते. ओके. म्हणजे बघा 29 एप्रिल 2019 ट्रान्झॅक्शन काय म्हणते? सोल्ड हाफ द गुड्स परचेस्ड फ्रॉम सुधा टू राधा ॲट 20% प्रॉफिट ऑन कॉस्ट. म्हणजे सुधाकडून जेवढे आपण वस्तू खरेदी केल्या होत्या, सुधाकडून वस्तू किती खरेदी केल्या होत्या? वरच्या ट्रान्झॅक्शनमध्ये बघा तुम्ही 16,000 रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या, पण त्यावर 5% ट्रेड डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे एकंदरीत किती वस्तू त्या आपण खरेदी केल्या त्या ठिकाणी 5% डिस्काउंट वगळून 29 एप्रिलचं ट्रान्झॅक्शन 28 एप्रिलचं बघा तुम्ही, 5% डिस्काउंट वगळून 5,200च्या, म्हणजे 5% त्याच्यावर जर 16,000वर 5% डिस्काउंट जर काढलं तर 16,000वर 5% ट्रेड डिस्काउंट किती? 800 रुपये. 800 रुपये मायनस 16,000, म्हणजे एकंदरीत 15,200 आपण सुधाकडून वस्तू खरेदी केल्या होत्या. आता खालचं ट्रान्झॅक्शन काय म्हणतं? सोल्ड हाफ द गुड्स परचेस्ड फ्रॉम सुधाकडून 15,200 वस्तू खरेदी केल्या. हाफ द गुड्स म्हणजे त्याचे अर्धे कोणाला विकले? टू राधाला विकले. 15,200चे अर्धे म्हणजे किती होतील बघा? 15,200चे हाफ करायचे म्हणजे भागिले 2, 7,600 ॲट 20% प्रॉफिट ऑन कॉस्ट. म्हणजे 7,600वर 20% प्रॉफिट चार्ज करून राधाला ते विकलेले आहेत. आता 20% प्रॉफिट बघा, गुणिले 20 भागिले 100 म्हणजे किती प्रॉफिट? 1,520 प्रॉफिट 20% त्या ठिकाणी येईल. म्हणजे किती? 15,200चे अर्धे 7,600 प्लस 1,220 म्हणजे एकंदरीत किती वस्तू विकल्या आपण? 1,120च्या वस्तू या ठिकाणी राधाला विकलेल्या आहेत. आता त्याचं बघा कशी येईल एंट्री? त्याची एंट्री येईल बघा 29 एप्रिल डेटमध्ये 29 एप्रिल 2019 राधाचा अकाउंट 9,120, राधाचा अकाउंट डेबिट 9,120 टू सेल्स अकाउंट 9,120, ब्रॅकेटमध्ये हाफ ऑफ द गुड्स ऑफ ₹7,600 सोल्ड ॲट 20% प्रॉफिट ऑन कॉस्ट. अशा पद्धतीने त्याची एंट्री होईल. ओके.
ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे शेवटचं 30 एप्रिल 2019चं. सोल्ड रिमेनिंग गुड्स परचेस्ड ऑन 20th एप्रिल फ्रॉम सुधा टू रुक्साना. म्हणजे एकूण 16,000चे गुड्स कोणाकडून सुधाकडून खरेदी केला, त्याच्यावर 5% डिस्काउंट म्हणजे 15,200. त्याच्यातले हाफ गुड्स म्हणजे 7,700 आपण कोणाला विकले, राधाला विकले. आता या पुन्हा 7,700मधून जेवढे उरलेले आहेत तेवढे गुड्स आपल्याला कोणाला विकायचे आहेत, आता ते रुक्सानाला विकायचे आहेत. म्हणजे 15,000तून 7,600 राधाला विकले, तर उरले किती, पुन्हा 7,600 विकले. त्याच्यावर 25% प्रॉफिट, पुन्हा कॉस्ट, पुन्हा त्याच्यावर प्रॉफिट काढायचं आहे 25%. आता बघा 7,600 गुणिले 25 भागिले 100 म्हणजे 25% जर प्रॉफिट 7,600वर चार्ज केलं तर 1,900 रुपये त्याचं प्रॉफिट निघतं आहे. पुन्हा ॲड 7,600 9,500 म्हणजे एकंदरीत आपण रुक्सानाला 9,500 रुपयाच्या वस्तू त्या ठिकाणी प्रॉफिट इन्क्लूड करून विकलेल्या आहेत. आता त्याची एंट्री कशी होईल, रुक्सानाच अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 9,500 9,500 ब्रॅकेटमध्ये रिमेनिंग गुड्स ऑफ ₹7,600 सोल्ड ॲट 25% प्रॉफिट ऑन कॉस्ट. ओके, अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. शेवटचे 2 ट्रान्झॅक्शन थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहेत, पण थोडंसं तुम्ही लक्षपूर्वक विशेष देऊन जर ऐकला असेल तर कदाचित तुम्हाला मागच्या 2 ट्रान्झॅक्शनमध्ये सुद्धा अडचण येणार नाही. जर अडचण आलीच तर तुम्ही मला त्या ठिकाणी मेसेज करून ती अडचण सॉल्व्ह करून घेऊ शकता. अशा पद्धतीनं आपण हा आजचा प्रॉब्लेम आहे. आणखीन एक प्रॉब्लेम मी आता होमवर्कला तुमच्यासाठी देणार आहे. यानंतर आपण जर्नलचे प्रॉब्लेम या ठिकाणी थांबवणार आहोत आणि उद्याच्या लेक्चरपासून आपल्याला आता लेजरचे प्रॉब्लेम सुरुवात करायचे आहेत. कारण सिलेबस खूप मोठा आहे. एकाच सेक्शनचे प्रॉब्लेम मला जास्तीत जास्त घेता येत नाही, येणार कमीत कमी 4-5 प्रॉब्लेम असे घ्यावे लागतील आणि हळूहळू आपल्याला सिलेबस कंप्लीट करावा लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून तुमची तयारीसुद्धा तुम्ही ठेवलं पाहिजे. सगळ्या गोष्टी तुम्ही गांभीर्यानं घेऊन येणाऱ्या सेमिस्टरच्या दृष्टिकोनातून चांगली तयारी तुम्ही करावी अशी माझी आशा आहे आणि तुम्ही नक्कीच कराल. आणि अडचणी आल्या तर मला तुम्ही विचारत चला. तुमच्या अडचणीवर डेफिनेटली मी या ठिकाणी सोल्युशन देत राहीन. ओके, धन्यवाद.